ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಗೌರವದಿಂದ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಕಾಣ್ತೀನಿ. ಈ ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ ನಮಗೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಶಾರದಕ್ಕಂತ ಹೇಳೋದು. ಇಲ್ಲ ನಾನು ಅದು ಹತ್ರ ಬರ್ತೀನಿ, ನೀವು ಅದು ಇಟ್ಲ ಬರ್ರಿ. ಈಗ ಅಧಿಕಾರ ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋದ್ರಿಂದ ಏನೋ ಒಂದು ನಾನು ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈ ಬಂದು ವಿರುದ್ಧ ಮಾಡೋದೇ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲಿ ಓಟ್ ಕೇಳೋದು. ನಿಮಗೂ ಓಟ್ ಹಾಕೋರ್ಗೂ ಕಷ್ಟ. ಮೊದಲು ನಂಗೆ ಕೇಳ್ಬೇಕಾ ಶಾರದಕ್ಕಂತ ಕೇಳ್ಬೇಕಾ ಅಂತ ನೋಡ್ರಿ. ಎಲ್ಲ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ರಿ, ಗಲಾಟೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ರಿ, ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರೆ. ಯಾವಾಗಲೂ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಈ ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಒಂದು ಗಾದೆ ಇದೆ, ಮೇಕ್ ಹೇ ವೈಲ್ ಸನ್ಶೈನ್ ಅಂತ. ಯಾರಿಗಾರು ಗೊತ್ತಾ ಇದು ಮೀನಿಂಗು? ನಮ್ಮ ಅಪ್ಪವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನೇನು ಪಂಡಿತ ಅಲ್ಲ, ನಂದೆಲ್ಲ ಕನ್ನಡ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಪೇಪರ್ ಅವ್ರು ಬರೀತಾರ, ಅದು ಬೇರೆ ಪ್ರಶ್ನೆ. ಆದರೆ ಮೇಕ್ ಹೇ ವೈಲ್ ಸನ್ಶೈನ್ ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ ಅಮ್ಮ? ಯಾರಿಗಾರು ಆಗಲ್ಲ. ಓಕೆ, ಮೇಕ್ ಹೇ ವೈಲ್ ಸನ್ಶೈನ್ ಅಂದರೆ ಬಿಸಿಲಿದ್ದಾಗ ಫುಲ್ ಒಣಗಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಕು, ಮೋಡಿದ್ದಾಗ ಒಣಗಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತ? ಅಕ್ಕ ಬಿಸಿಲಿದೆ, ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಹೇಳಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಹೇಳಿ ನಾನು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೇನೆ. नमस्कार. टिश्यू पेपर प्रमाणे मराठी भाषिकांना वापरून फेकतायत आणि मराठी माणसं त्यांचा स्वतःचा वापर त्यांना करून घेऊ देत आहेत. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. सीमा प्रश्न 30 वर्षाआधी संपलाय आणि आता मराठी माणसांनी मूळ प्रवाहात यावा असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर सीमा प्रश्न कसा संपला आणि कधी संपला हे जर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि महाराष्ट्र काँग्रेसने याचं उत्तर द्यावं की त्यांच्या पक्षाच्या एका प्रमुख नेत्यानं इतकं मोठं वक्तव्य केलेलं आहे, तर महाराष्ट्र काँग्रेसने याचं उत्तर द्यावं की सीमा प्रश्न संपलाय हे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? ज्या पद्धतीनं कर्नाटकातले सगळे पक्ष बेळगाव वाचवण्यासाठी एकत्र येऊन भांडत राहतात, महाराष्ट्र मात्र पक्षाच्या चौकटीतून एकामेकाला जाब विचारण्यापलीकडे काहीच करत नाही. आम्ही कर्नाटक पोलीस प्रशासनाकडनं, कर्नाटकाच्या गृह खात्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा नाहीच आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृह खात्याला आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती त्यांना करणार आहे. याच्यातून ते काहीतरी समन्वय साधतील की नाही बघूया. महाराष्ट्र सरकारनं 2 समन्वयक मंत्री नेमलेले आहेत. दुर्दैवानं आतापर्यंत मला वाटतं आता ही 3री टर्म आहे जे समन्वयक मंत्री नेमायची. सलग 3 वेळा समन्वयक मंत्री नेमलेले असून एकदाही सीमा भागात त्या ठिकाणी ते